13 ऑक्टोबर. परमात्म्याच्या स्वरूपाविषयी संशय घेणे हे अज्ञानाचेच लक्षण. पोथीची समाप्ती झाली म्हणजे ऐकण्याचे संपून कृतीत उतरविण्याची वेळ आली असे समजावे. जगात अशा कितीतरी वस्तू आहेत की त्यांचे आम्हास ज्ञान होत नाही, पण म्हणून आपण काही त्या खोट्या नाही मानित. आपण आपल्या जवळच्या तुटपुंजा ज्ञानाचा अभिमान धरतो, हे चुकते आपले. पोथी ऐकल्याचा मोबदला पुराणिकास पैका देण्याने मिळत नाही. भगवत भक्ती करणे हा खरा मोबदला आहे. तो असा असावा की दोघांचेही कल्याण होईल. गीतेत असे सांगितले आहे की सर्व धर्म सोडून द्यावेत, परंतु भगवंतास शरण जावे. हे सोडून आपण विषयासच शरण जातो, त्याला काय करावे? भगवंताने ज्ञान दिले आणि आम्ही त्याचा अभिमान धरू लागलो, तर हातात तलवार दिल्यावर शत्रूचे शिर कापण्याऐवजी आपलीच मान तोडल्यासारखे झाले. ज्या विद्येने स्वतःचे हित कळत नाही ती विद्या नसून अविद्याच होय. जे खरे नाही ते खरे असे वाटणे हे अज्ञानच होय. म्हणूनच अविद्या आणि अज्ञान दोन्ही सारखेच. परमात्म्याच्या स्वरूपाविषयी आपण संशय घेतो हे आपले अज्ञानच होय. देव आपल्याला व आपल्या कृतीला पाहतो ही जाणीव असणे म्हणजेच ज्ञान होय. सृष्टांचे रक्षण व दुष्टांचा नाश करण्याकरिता मी अवतार घेतो असे भगवंत सांगतात. याचा अर्थ असा की जगात सुष्ट व दुष्ट असे दोघेही असतात. दुष्टांच्याकडून सृष्टांना त्रास होतो आणि त्या त्रासामध्येच भगवंताच्या अवताराची उत्पत्ती आहे असे ठरते. आजकाल पाहू लागलो तर आपल्याला असे दिसते की सृष्टांचे अस्तित्व जवळजवळ दुर्मिळ झाले आहे. म्हणजे ज्यांचा छळ झाला असता भगवंताने अवतार घ्यावा तेच नामशेष झाल्याने भगवंताचा अवतार तरी कसा व्हावा? भगवंताचा अवतार होणारच नाही असा भावार्थ नाही. वस्तुस्थिती काय आहे हे कळण्यासाठीच हे सांगितले इतकेच. मोठमोठ्यांचा म्हणजे हरिश्चंद्र, प्रल्हाद वगैरेंचा किती छळ झाला, पण त्यांची निष्ठा अति बलवत्तर असल्याने ते त्या छळातून सुखरूप पार पडले. आपली निष्ठा अशी बलवत्तर असावी, तिच्यामुळे आपले समाधान राहील. परिस्थिती सारखी बदलत असते, म्हणून जे फळ आपण आज मागतो ते बदललेल्या परिस्थितीमध्ये सुखाचे होईलच याची खात्री नाही. म्हणून जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे. प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढे भगवंत देतच असतो, म्हणून आहे त्यात समाधान ठेवावे. ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीत टिकेल. अर्जुनाने भगवंताला आपल्या बाजूला घेतले आणि त्यामुळे पांडवांचे जे समाधान टिकले ते काही कौरवांचे टिकले नाही. पांडवांनी देहाने वनवास सोसला, पण मनाने त्यांनी भगवंत भजल्यामुळे वनवासातही ते समाधानात राहिले. भगवंताच्या इच्छेने सर्व होते व सर्व तोच करतो अशी भावना ठेवणे यासारखे समाधान नाही. आनंद कृतीत आहे, फळात किंवा फळाच्या आशेत तो नाही. नामस्मरण रूपी कृती केली असता शाश्वत आनंद व समाधान आपल्याला मिळाल्या वाचून राहणार नाही. श्रीराम जय राम जय जय राम. आजचा सुविचार. नामाविन जे जे साधन ते ते कष्टासमात्र कारण. बुद्धी करावी स्थिर नामी असावे प्रेम अनावर. जय श्रीराम.